प्रारंभ कला अकॅडमी ठाणे या संस्थेला 23 वर्ष पूर्ण झाली आहेत। या संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येतं। गृहिणी व एकूणच महिला वर्गाला व्यासपीठ मिळावं यासाठी महिला महोत्सवाचे आयोजन प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने करण्यात येते। 1 डिसेंबर 2024 रोजी या महिला महोत्सवाला 1 तप पूर्ण होत आहे। ठाण्यातील आरमॉल येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाला मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यावेळी उपस्थित राहणार आहेत। अभिनेत्री श्रेया बुगडे, आदिती शारंगधर यांची देखील उपस्थिती लागणार आहे। अनेक संस्थांनी या कार्यक्रमाला मदतीचा हात दिला असून या निमित्त उत्तम सहजीवन जगणारे आणि सामाजिक काम करणारे दाक्रू सोमण आणि मेधा सोमण तसेच परीक्षित प्रभुदेसाई आणि प्रिया प्रभुदेसाई व हेमंत साने आणि मेघना साने यांना सन्मानित करण्यात येणार आहे। 15 नोव्हेंबरला प्रारंभ अकॅडमीच्या झालेल्या स्पर्धेंचा बक्षीस वितरण सोहळा या प्रसंगी संपन्न होणार आहे। संस्थेच्या 23 वर्षातील हा 12वा तपपूर्ती सोहळा असून एक मोठा टप्पा आहे। मंगळागौरीचे खेळ, गाणी, कवितांच्या गावी जावे हा कार्यक्रम सादर होणार आहे। तसेच जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन अरुंधती भालेराव यांनी केले आहे। नमस्कार। प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या अंतर्गत मी सगळ्यांचं स्वागत करते। हा प्रारंभ कला अकॅडमीचा 23 वर्षातला 12वा महिला महोत्सव आहे आणि या निमित्तानं आज ही पत्रकार परिषद अत्रे कट्ट्यावर इथे या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे। त्याबद्दल किरण नागतींचे, संपदा वागळेंचे मनापासून आभार, कारण आपल्याला कल्पना आहे की गडकरीचं काम सुरू आहे। 12वा महिला महोत्सव यावर्षी आरमॉल मध्ये आयरिट्स हा जो मॉल आहे त्या मॉलमध्ये 3ऱ्या फ्लोअरवर बँक्वेट हॉलमध्ये संपन्न होतोय। मधुराज रेसिपीच्या मधुरा बाचल यांची मी मुलाखत घेणार आहे। कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे, आदिती शारंगधर, त्याचप्रमाणे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, IRB म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर, TJSBचे शरद गांगल सर, युनियन बँकेच्या जननी मॅडम, त्याचप्रमाणे नानजी पटेल भूमिवडचे आणि बँक्वेट हॉलचे आयरिट्सच्या को फाउंडर सई प्रतीश आंबेकर ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। अनेक संस्थांनी आम्हाला याच्यासाठी थोडीशी आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे। सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु सगळ्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, कारण ह्या निमित्तानं 23 वर्षातला हा 12वा तपपूर्ती सोहळा हा आमच्यासाठी खूप मोठा टप्पा आहे। सगळ्या महिलाच आम्ही आहोत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने एकजुटीनं काम करतोय। या निमित्तानं उत्तम सहजीवन जगणारे आणि सामाजिक काम करणारे दाक्रू सोमण आणि मेधा सोमण, परीक्षित प्रभुदेसाई आणि प्रिया प्रभुदेसाई जे नवीन तरुण एंटरप्रेन्युअर्स आहेत, आणि त्याचबरोबर हेमंत साने आणि मेघना साने यांना सन्मानित करण्यात येणार आहे। आणि 15 नोव्हेंबरला प्रारंभच्या ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये 300च्या वर महिलांनी सहभाग घेतला। ज्या 15 नोव्हेंबरला घाणेकर मिनी नाट्यगृहात संपन्न झाल्या त्याचा विनामूल्य सगळ्या स्पर्धा होत्या। त्याचा बक्षीस वितरण सोहळा या निमित्तानं या बँक्वेट हॉलमध्ये संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाच्या दिवशी अनेक 40 ते 80 वयोगटातल्या महिला मंगळागौरीचे खेळ, समूह नृत्य, गाणी असे विविध गोष्टी सादर करणार आहेत। आणि कवितांच्या गावा जावे हा मनोज देसाई आणि संच फार सुंदर असा कार्यक्रम सादर करणार आहेत, ज्याच्यामध्ये दीपाली केळकरांचं निवेदन आहे, स्वप्नील भाटे तबल्यावर आहेत आणि गायिका प्रीती निमकर जोशी ह्या गाणार आहेत। हा सगळा कार्यक्रम विनामूल्य आहे। दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत 8 डिसेंबरला 3रा मजला आरमॉलचा 3रा मजला बँक्वेट हॉलला हा कार्यक्रम संपन्न होतोय। सगळ्या ठाणेकरांना येण्याची विनंती करते। धन्यवाद। महिलांसाठी जरी असला तरी पुरुषांसाठी पण कार्यक्रम आहे आणि विनामूल्य। कार्यक्रम 1 डिसेंबरला दुपारी 3 ते 9 विनामूल्य आरमॉल मध्ये आयरिट्स हॉलला 3rd फ्लोअरला, आयलिफ रिट्स हॉलला 3rd फ्लोअरला आहे। 1 डिसेंबर 2024 नक्की या। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे 38व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। हा विशेष सोहळा शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत साजरा करण्यात आला। तर शनिवार दिनांक 23 रोजी सकाळी 7:30 पासून प्रसाद लाडू वाटप करण्यात आले होते। यासाठी 15 टन लाडू बनवण्यात आले होते। तसेच सोमवारी संध्याकाळी 5 वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून काढण्यात आली। या मिरवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक कला प्रकार, त्यात लेझिम, नाशिक ढोल, लाठीकाठी, दांडपट्टा, विविध रथ, आदिवासी तारपाधारी नृत्य, वारकरी, ढोल ताशे तसेच भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साईनाथ सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर, अध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर, साईनाथ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आदींच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाने सदर उत्सव आनंदात व उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी येऊन साईबाबांचे दर्शन घेतले। कोर्टनाका परिसरात असलेल्या संविधान चौकात आज संविधानाचे वाचन जनसेवक आमदार संजयजी केळकर यांनी केले। दिनांक 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ, वीरसिंग पारछा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून कोर्टनाका येथे अशोक स्तंभ तसेच संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली आहे। या प्रसंगी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे, संजय वाघुले, अध्यक्ष ठाणे शहर भाजपा, वीरसिंग पारछा, राजेश गाडे, विशाल वाघ, उषाताई वाघ, निलेश कोळी, राहुल कुंड, आरिफ बडगुजर व स्थानिक नागरिक उपस्थित होते। संविधानाचं वाचन केलेलं आहे, काय निमित्त? संविधानाच्या निर्मितीला 75 वर्ष आज पूर्ण झाली। ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये, ज्याला संविधान चौक म्हणतात, अशोक स्तंभ चौक म्हणतात, याला एक इतिहास आहे। या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो। खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची। देशाचं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गरिबाला ताकद मिळाली आहे, सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान 75 वर्ष या देशाला प्रगतीकडे नेतंय। जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे 75 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे। संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्या संबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं
हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. नाही, निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे. जागृती निर्माण करणं महत्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत. देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा ज्या वेळेला प्रधानमंत्री पदावर ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून डोकं टेकून संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं, विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवेल. आणि त्यामुळे निश्चितपणे या देशामधली 140 कोटी जनता जी आहे ती संविधानाच्या बद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील आत्मीयता ठेवेल. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान 26 नोव्हेंबरला आज केंद्र सरकारला सबमिट केला होता. 26 नोव्हेंबरला मी सर्वप्रथम संविधान दिवसानिमित्त सर्व देशाच्या नागरिकांना, शहराच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो. जे संविधान माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे आम्हाला माहित नव्हता जेव्हापासून ते मुख्य प्राईम मिनिस्टर झाले 2014 मध्ये, त्यानंतर 26 नोव्हेंबरला कंपल्सरी प्रत्येक या ठिकाणी संविधान दिवस करायचा असा आदेश सर्व डिपार्टमेंट दिला, शासकीय निमशासकीय आणि कार्यकर्त्यांना. म्हणून आज आम्ही संविधान दिवस आज ताकदीने बनवत आहोत.